मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे. या मतदानाच्या अगोदर ठाकरेंनी एका बाजूने जोर लावलाय, दुसऱ्या बाजूने देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी देखील ही आपली लढाई शेवटची आहे असं समजूनच जोर लावलेला आहे. त्यामुळे या लढाईत नेमकं काय होईल ते परवा दिवशी समजेलच. पण ठाकरेंच्यासाठी ही काहीही करून जिंकलीच पाहिजे अशी लढाई असणार आहे आणि मराठी माणसासाठी देखील तशाच पद्धतीची लढाई असणार आहे. पण त्यामुळं एकूण जर आकडेवारी बघितली, या निवडणुकीमधले महत्त्वाचे फॅक्टर्स बघितले तर काय गोष्टी समोर येतात आणि 2024ला जी लोकसभेची लढाई झाली, 2024ची विधानसभेची निवडणूक झाली, या सगळ्या गोष्टी बघितल्या, त्यातले फॅक्टर्स बघितले तर काय गोष्टी समोर येतात ते आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी माना. कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 4-2 अशा पद्धतीचा निकाल लागला होता. 4 जागा महाविकास आघाडीला मिळालेल्या होत्या, तर 2 जागा भाजपला आणि एकनाथ शिंदे गटाला मिळालेल्या होत्या. तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गेम उलटा पडलेला होता, कारण तोपर्यंत लाडकी बहीण योजना समोर आलेली होती आणि मुंबईमध्ये देखील तिचा मोठा परिणाम दिसला होता. जवळजवळ 21 जागा महायुतीला गेलेल्या होत्या आणि 10 किंवा 13 जागा ह्या महाविकास आघाडीला मिळालेल्या होत्या. त्यामुळे या निवडणुकीत दोन्हीपैकी कशाचं रिफ्लेक्शन येईल हे आता तरी कोणालाच माहिती नाही, पण दोन्हीचंही रिफ्लेक्शन येऊ शकतं किंवा तिसरीच काहीतरी गोष्ट घडू शकते. कारण या निवडणुकीमध्ये एक वेगळी गोष्ट घडलेली आहे, ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेले आहेत. म्हणजे आतापर्यंत मनसे हा शिवसेनेसाठी एक मायनस फॅक्टर असायचा, आता तो प्लस फॅक्टर असणार आहे आणि या प्लस फॅक्टर असल्यामुळे काय मोठा फरक पडणार आहे तेही आपण बघूया. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना 160 जागा लढवते, तर त्याच ठिकाणी मनसे फक्त 53 जागा लढवते आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला 11 जागा मिळालेल्या आहेत. तर त्याच्या समोर शिवसेनेकडे 90 जागा आहेत, एकनाथ शिंदेची शिवसेना, आणि त्यांच्याबरोबर 137 जागा भारतीय जनता पक्ष लढवतोय. म्हणजे एकूण 227 जागांसाठी मतदान होत असलं तर त्यातल्या 140 जागा ह्या मराठी डॉमिनेटिंग आहेत. म्हणजे 140 जागांवरती मराठी लोकांचं बहुमत आहे किंवा एकूण ते 50% वर देखील काही ठिकाणी त्यांची आकडेवारी आहे. पण तरी देखील 140 सोडून जर उरलेल्या जागा बघितल्या, ज्या 87 जागा होतील, या 187 जागेवर मात्र मराठी माणसाचा काहीही डॉमिनन्स नाहीये, प्रभाव नाहीये. तर या 87 जागांमध्ये जर बघितलं तर 23 जागा गुजराती डॉमिनेटेड आहेत, 11 जागा हा नॉर्थ इंडियन म्हणजे उत्तर भारतीयांच्या डॉमिनेटेड आहेत आणि 7 जागा या साऊथ इंडियन डॉमिनेटेड आहेत. आता याच्यामध्ये घाटकोपर, मुलुंड, बोरिवली, कांदिवली, मालाड या सगळ्या ठिकाणी उत्तर भारतीय, गुजराती आणि इतर लोकांचा प्रभाव आहे. अगदी साऊथ मुंबईमध्ये देखील काही ठिकाणी जसं की तारदेव वगैरे एरियामध्ये गुजराती लोकांचा प्रभाव आहे. या सगळ्या भागामध्ये नेहमी म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये देखील भारतीय जनता पक्षाचाच विजय झालेला होता. त्यावेळी तर शिवसेना एकसंध होती, तरी देखील बीजेपी त्यावेळेला या सगळ्या जागांवरती जिंकलेली होती आणि या सगळ्या जागांची जर आकडेवारी बघितली तर जवळजवळ 41 जागा या ठिकाणी आहेत आणि या 41 जागांच्या पैकी एकूण आकडेवारी 40 जागा तरी बीजेपीला जातील असं म्हटलं जातंय, कारण मागच्या वेळी असाच कल होता. या 41 जागा सोडल्या तर 31 सीट्स अशा आहेत जिथं मुस्लिम डॉमिनेटेड सीट्स आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी मुस्लिमांचं बहुमत आहे किंवा बहुमत कुणाला मिळेल हे मुस्लिम ठरवतात. अशा जागांच्या मध्ये गोवंडी, भायखळा, मानखुर्द, डोंगरी आणि नागपाडा हे महत्वाचे एरियाज आहेत आणि या एरियामध्ये मुस्लिमांचा डॉमिनन्स असल्यामुळे इथं मागच्या वेळेला काँग्रेसला जास्त जागा मिळालेल्या होत्या. त्याशिवाय मग तिथं समाजवादी पार्टी आहे, या ठिकाणी MIMचा देखील प्रभाव यावेळेला आपल्याला पाहायला मिळेल किंवा वंचित बहुजन आघाडी देखील या ठिकाणी उतरलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी शिवसेना, उद्धव ठाकरे गटाला किंवा मनसेला काहीही जागा मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. दुसरी गोष्ट, ज्या वरच्या नॉर्थ इंडियन सीट्स सांगितल्या त्या ठिकाणी देखील शिवसेनेला आणि मनसेला काहीही सीट्स मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. त्यामुळे शिवसेना आणि मनसेसाठी निवडणूक अत्यंत महत्त्वाची राहते, ती ज्या ठिकाणी मराठी लोकांचं बहुमत आहे किंवा मराठी डॉमिनन्स आहे त्या ठिकाणी. आणि इथं सगळ्यात मोठा एक शिवसेनेच्या दृष्टीनं निगेटिव्ह फॅक्टर आहे, तो म्हणजे शिवसेनेचे झालेले 2 तुकडे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मनसे विरुद्ध शिवसेना शिंदे गट किंवा शिवसेना विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशाच प्रकारचं चित्र दिसणार आहे. अशा प्रकारचं चित्र बघितलं तर जवळजवळ 87 ठिकाणी शिवसेना आणि मनसे विरुद्ध शिंदे गट असणार आहे. त्यामुळे मराठी लोक एकमेकांच्या विरुद्धात असणार आहेत आणि इथं मराठी लोकांना संपवायचं काम करणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी दुसऱ्या कुठल्या पक्षाला विजय मिळेल किंवा शिंदेच्या गटाला विजय मिळेल, कारण तिथं उत्तर भारतीयांची मतं किंवा मुस्लिम मतं मग डिसाइजिव्ह ठरणार आहेत. कारण उत्तर भारतीयांची मतं नेहमीप्रमाणे जर शिवसेना शिंदे गटाला किंवा बीजेपीला जर गेली
तर या सीट्समध्ये शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरे गटाला मोठा फटका बसू शकतो. या 140 सीट्समध्ये मागच्या वेळेच्या 2017च्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गटाला 79 सीट्स मिळालेल्या होत्या आणि एकूण जर मुंबईमध्ये जागा किती मिळालेल्या होत्या बघितलं तर एकूण जागा होत्या 84, त्यापैकी 79 फक्त मराठी डॉमिनेटेड ठिकाणी मिळालेल्या, म्हणजे एकूण फक्त 5 जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला पूर्वी, तेव्हा तर एकत्र शिवसेना होती, पण दुसरीकडे मिळाल्या होत्या. अन्यथा सगळ्या सीट्स या एकाच ठिकाणी मिळालेल्या होत्या. त्यामुळं या 79 सीट्स राखणं हे शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. भलेही त्यामध्ये आता मनसे आली असली तरी एकूण 140 सीट्सपैकी जास्तीत जास्त शिवसेनेचा स्कोर आहे तो या 140 जागीच ठरेल. या 140 पैकी 100च्या वर जाणं हे शिवसेनेसाठी, उद्धव ठाकरे आणि मनसेसाठी कंपल्सरी असणार आहे. अन्यथा त्यांच्यासाठी ही निवडणूक खूप लांब गेलेली असेल. जर मराठी भागामध्ये जर मतं मोठ्या प्रमाणावर एकनाथ शिंदे घेऊन गेले तर नॉर्थ इंडियन सीट्समध्ये आरामात बीजेपी आपला टक्का टिकवून ठेवेल आणि जिंकून येईल. याच 140 सीट्सपैकी 44 जागा मागच्या वेळेला बीजेपीला मिळालेल्या होत्या, कारण तिथं दुसरी महत्त्वाची मतं ही उत्तर भारतीयांची असणार आहेत आणि उत्तर भारतीय मते ही डेफिनेटली गुजरात्यांची, राजस्थानींची मतं ही डेफिनेटली बीजेपीला मिळतात. पण मराठी मतं आता डिवाइड होणार आहेत. ती डेफिनेटली शिवसेनेला कुठल्या मिळतील, कशी मिळतील हे आता उद्या किंवा परवा दिवशीपर्यंत चित्र स्पष्ट होईल. पण शिवसेनेसाठी ही निवडणूक जिंकणं, उद्धव ठाकरे गट आणि मनसेसाठी जर ही निवडणूक जिंकायची असेल तर या 140 जागावरती 100पेक्षा जास्त सीट्स जिंकाव्याच लागतील. आणि तसं जर झालं तर मुस्लिम डॉमिनेटेड एरियाजमध्ये जर काँग्रेसला विजय मिळाला किंवा इतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ज्या 11 जागा सोडलेल्या आहेत तिथं जर विजय मिळाला तर या सगळ्यांचं मिळून एक गणित बसवता येईल. त्या 31 सीट्सपैकी भलेही 25-26 सीट जरी आल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस वगैरेंच्या, तर त्या पार्टीज शिवसेनेला सपोर्ट करू शकतात आणि त्या आधारे एकूण परत एकदा BMCमध्ये उद्धव ठाकरे आपली सत्ता टिकवून ठेवू शकतात. पण त्यासाठी मराठी बहुल एरियामध्ये 100 सीट जिंकणं हे त्यांच्यासाठी कंपल्सरी असणार आहे आणि ती एक मोठी कसोटी असणार आहे. आणि मराठी मतांचं विभाजन टाळण्यासाठीच शिवसेना एकीकडे जास्त सीट्स लढवते आणि मनसे 53 जागा लढवते. याचं कारणच असं आहे की ज्या ठिकाणी दुसरी महत्त्वाची मतं ही नॉर्थ इंडियन लोकांची असणार आहेत, काही ठिकाणी गुजराती राजस्थानी लोकांची असणार आहेत, अशा लोकांची मतं मनसेला मिळण्याची शक्यता जवळजवळ नाही आहे. त्याच वेळेला शिवसेना, उद्धव ठाकरे जर तिथं निवडणूक लढवत असतील तर त्या ठिकाणी ही नॉर्थ इंडियन लोकांची मतं काही ठिकाणी तर होईना उद्धव ठाकरेंना मिळू शकतात, पण मनसेला अजिबात मिळणार नाहीत. म्हणूनच मनसेनं थोडंसं बॅकफूटवरती जाऊन जास्तीत जास्त जागा ह्या उद्धव ठाकरेंना सोडलेल्या दिसत आहेत. ज्या पद्धतीनं हे लढत होत आहेत, या लढतीमध्ये 140 जागा ज्या मराठी बहुल आहेत त्या महत्त्वाच्या ठरणार आहेत. कारण मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई असं एकीकडे म्हटलं जात असलं तरी मराठी माणूस विरुद्ध मराठी माणूस अशी ही निवडणूक असणार आहे. जर तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल तर तुमच्या वॉर्डमध्ये, तुमच्या भागात काय चित्र आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. या निवडणुकीमध्ये उत्तर भारतीयांची मतं आपण मराठीमध्ये व्हिडिओ करत असतो, मराठीच लोक आपले व्हिडिओ बघत असतात, त्यामुळे उत्तर भारतीयांची मतं आपल्याला समजत नाहीत. पण तरी देखील तुमच्या भागामध्ये उत्तर भारतीय कुठल्या बाजून आहेत, काय आहे हे देखील आम्हाला कमेंट्समध्ये सांगा, जेणेकरून एक आपल्याला त्याचा अंदाज येईल की किती सीट्स, कारण मराठी लोक जरी एका बाजूनं मतदान करणार असं सांगत असले तरी उत्तर भारतीयांचा आकडा महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे एकूण काय चित्र आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.